स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत बीड जिल्ह्यामध्ये तळागाळापर्यंत भाजप घेऊन जाण्याचं काम करणारे भाजपचे ज्येष्ठ नेते राजभाऊ मुंडे आपल्यासोबत आहेत. आणि राजभाऊ मुंडे यांनी मुंडेसाहेबांसोबत 35 वर्ष काम केलं होतं आणि त्यानंतर आता पंकजाताईसोबत देखील भाजपमध्ये काम केलं आणि आता वेगळा निर्णय घेत आहेत. राष्ट्रवादी अजितदादा यांच्या गटामध्ये प्रवेश करत आहेत. विशेषतः 17 तारखेला प्रवेशाचा कार्यक्रम देखील होणार आहेत. आपल्यासोबत राजभाऊ, काय सांगाल, असा निर्णय का घ्यावा लागला? मी गेले 1990 पासून स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या विचाराने त्यांच्यासोबत काम केलेलं आहे. आणि काम करीत असताना मुंडे साहेबांचे विचार डोक्यासमोर ठेवूनच आजपर्यंत आम्ही राजकारण केलो. मुंडे साहेबाच्या दुर्दैवी निधनानंतर माननीय पंकजाताईसोबत 10 वर्षे काम केलं आहे. पंकजाताई 5 वर्षे मंत्री होत्या, त्यांच्यासोबत काम केलं. पंकजाताई पहिला पडल्यानंतरही 5 वर्षे आजपर्यंत त्यांच्यासोबतच आम्ही काम केलेलं आहे. पण आता बदलत्या युगानुसार किंवा सक्रिय काय आता होण्याची गरज आहे. पहिल्यासारखं आता नावावर किंवा ह्याच्यावर काही मतं मिळत नाहीत किंवा काम होत नाहीत. सक्रिय होण्याची गरज असते आणि सक्रिय कोणी होत नाही आणि जास्त लक्ष खालच्या विकासाकडे दिलं जात नाही. म्हणून पर्याय नाही, विकासाच्या दृष्टिकोन समोर ठेवून आणि मुंडे साहेबांचे विचार घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आम्ही प्रवेश करीत आहोत. मुंडे साहेबाचं घर फुटल्यानंतरही आम्ही फुटलो नाहीत, इमानदारीने राहिलोत, निष्ठेने राहिलोत. हे निष्ठा ठेवून आजपर्यंत काम केलं. त्याचा काही पाहिजे तेवढा उपयोग झालेला नाही. निष्ठेचं फळ मिळालं नाही. निष्ठेचं फळ मिळालं नाही. काम करण्याची पद्धत बरोबर नाही. ज्याने विरोध केला त्याला मदत व्हायली, ज्याने विरोध नाही त्याला मदत होत नाही. मात्र मुंडे साहेबांसोबत काम करत असताना ती कामाची पद्धत आणि पंकजाताईंची कामाची पद्धत काय फरक आहे नेमका? आणि खरंच राजकीय पातळीवरती काम करत असताना ते बॅलन्स कसं करावं लागतं? मुंडे साहेबाची काम करायची पद्धत आणि पंकजाताईची काम महाराष्ट्राच्या सर्व नेत्याला माहिती, पक्षाला माहिती, पक्षाच्या बाहेरच्या लोकांना माहिती आहे. मुंडे साहेबासोबत असलेली नेत्याची संख्या आज आणि ताईसोबत असलेली संख्या या तुलनेत किती कमी आपल्याकडे लोक आले. त्याचं कारण मी काही सांगू शकणार नाही, पण त्यांची निष्ठा त्यांनीच सांगावी. मात्र लोकसभा निवडणुकीमध्ये संपूर्ण प्रचाराची धुरा तुम्ही सांभाळलेली होती. त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून तुम्ही सर्व प्रक्रियेवरती आणि सगळ्या यंत्रणेच्या ह्याच्यावरती काम करत होता. मात्र असा अचानक निर्णय घेताना तुम्हाला विचारलं गेलं नाही आता की नेमकं कशामुळे घेत आहे, काय असं काही समजूत काढायचा प्रयत्न केला गेला नाही? पंकजाताईचं लोकसभेनंतर आमच्या विधानसभेपासून विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या प्रचाराची यंत्रणापासून मी जरा दूर राहिलो. कारण माजलगाव मतदारसंघ असो, आष्टी आणि गेवराई मतदारसंघात काय झालेले घडामोडी हे मला काही माझ्या तोंडाने मी काही सांगणार नाही. हे जिल्ह्याला माहिती आहे. कोण कोणाचा उमेदवार होता, कोण काय होतं ते मला काही खालच्या पातळीवर जायचं नाही. तिथपासून थोडे माझे किरकोळ मतभेद झाले आणि त्यापासून मी जरा थोडा टप्प्याटप्प्याने दूर गेलो. आणि इतकं करूनही ताईचा काही निरोप आला नाही. निरोप येणार नाही असे गरीब धरून आम्ही विकासाच्या दृष्टीने पक्षाबाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला आहे. मात्र धनुभाऊंचा देखील तुमच्या ज्या बॅनर आहे त्याच्यावरती फोटो दिसत नाही का? तसं पाहिलं तर राष्ट्रवादीचे ते जिल्ह्याचे नेते आहेत, राज्याचे नेते आहेत, पण इथं मात्र तो फोटो पाहायला मिळत नाही. राष्ट्रवादी पक्षात आम्ही अजून प्रवेश केलेला नाही. 7 तारखेनंतर राष्ट्रवादी पक्षाविषयी आम्हाला बोलता येईल. आज काही त्याच्यावर बोलता येणार नाही. आणि फोटो प्रकाशदादा सोळुंके यांच्या सहकार्यानं दादाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रवेश घातल्यामुळं आणि हा कार्यक्रम हा माजलगाव मतदारसंघात असल्यामुळं त्या फोटो बॅनर टाकण्याचा निर्णय झालेला आहे. कोणाचे विषय अशी नाराजी नाही. आपण पाहतोय नेमकं राजभाऊ तर आहेतच, ते प्रवेश करत आहेत. मात्र त्यांचे चिरंजीव ज्यांनी बीडच्या माजलगाव विधानसभा मतदारसंघाची निवडणूक देखील लढवली होती, पंकजाताईचा फोटो घेतला होता तुम्ही आणि मुंडे साहेबाचा फोटो घेऊन तुम्ही आजही ती रॅली आम्ही कव्हर केली होती, ती पाहत होतो. तर त्यावेळेस लोक देखील खूप मोठ्या प्रमाणात होते. नेमकं असं बिनसलं काय? आणि तुम्ही प्रचाराची रॅली एवढी मोठी झाली होती, पंकजाताई याचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून तुमची ओळख आहे, नेमकं झालं काय? साहजिक आपण पाहिलं असेल, आपणही ती रॅली कव्हर करायला या ठिकाणी होतात आणि साहजिक एक आमची श्रद्धा कालही आजही आणि उद्याही कुठल्याही जरी पक्षात आम्ही जरी उद्या जातो आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये, राजकारणाच्या जागी ठेवलं तरी एक आदर, जी श्रद्धा ती आमची कायम मुंडे घराण्यावरती. कारण की जे मुंडे साहेबावरती अपार प्रेम ह्या पूर्ण कुटुंबाने या ठिकाणी आजपर्यंत आपण बघितलं तर केलेलं आहे. आणि कारण की आजपर्यंत कुठलाही स्वार्थ, अपेक्षा, कुठली महत्त्वाकांक्षा ठेवून आम्ही राजकारणात गेली, वडिलांनी असेल, मी असेल, तसं कधी स्वार्थासाठी कधी काम केलेलं नाही. त्या रॅलीमध्ये नंतर आपण पाहिलं असेल की त्या पद्धतीने ती रॅली भव्य दिव्य झाल्यानंतर आदरणीय ताईसाहेब यांना पक्षीय महायुतीचं काही जे काही राजकारण घडलं असेल ते देव जाणो, त्याच्याशी आपल्याला काही जायचं नाही. परंतु काम करत असताना जो काही निस्वार्थपणे
कुठली लोक काम करतायत आपल्या कुटुंबासोबत इतक्या वर्ष. एवढ्या वर्ष झालं तुम्ही निस्वार्थपणे काम करताय. मुंडे साहेबांना देखील पाहिलं, त्यावेळेस तुम्ही लहान होते तरी देखील साहेबांच्या प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित व्हायचे. नेमका बदल काय झाला आहे ताईंच्या स्वभावात आणि साहेबांच्या स्वभावात? नाही, तुम्ही बदल काय झाला आहे ह्या प्रश्नाचं उत्तर मी आता तुम्हाला देण्यापेक्षा उघड किंवा बोलण्यापेक्षा, कारण की कसं असतं की एखाद्या आपला जो आदर तर आपण एखाद्या व्यक्तीचा आदर करतो तर त्या विषयावर निदान एका ताटात जर खाल्लंय तर निदान ते घास कोणी कोणाचं खाल्लं आणि काय हे आम्ही ही मोजणारी आमची वृत्ती नाही. कारण की त्या कुटुंबावरती अपार असं जे काही अख्ख्या जिल्हाभरात जरी कुठलीही व्यक्ती कितीही मोठी सत्ताधारी असली, सत्तेचा विषयच नव्हता त्यावेळेस, तरी ती आम्ही अंगावर घेऊन काम केलं. साहेबांच्या संदर्भात तुमचा आदर आहे, साहजिकच नेतृत्व आहे. मात्र प्रश्न हा पडतो की विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्ही ताईंचा फोटो घेऊन फिरलात आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी व्हिडिओ आला. नेमकं असं काय घडलं? त्यानंतर अनेक दुसरे सुद्धा उमेदवार होते. नेमका प्रचार कोणाचा झाला, काय झाला, ही देखील चर्चा आहे खूप मोठ्या प्रमाणात. नाही, आपण जे म्हणताय की आपण तर स्वतः या ठिकाणी ग्राउंडवरती सगळ्या पक्षाशी, सगळे सर्वसामान्य लोकांशी भेटीगाठी घेत असतात, त्यांचा सर्वे जशा पद्धतीने करतात त्यापाशी माहिती आपल्यापाशी असते. तर हेच प्रश्न आदरणीय ताईसाहेबांना तुम्ही विचारा की समजा तुमचे फोटो वापरून जिल्हाभरात काय महाराष्ट्रभरात खूप लोकांनी या ठिकाणी निवडणुका लढविल्या. मग महाराष्ट्रभरात एकमेव तुमच्या वैयक्तिक बाबरी मुंडेचाच व्हिडिओ, नावानिशी एकट्याचाच व्हिडिओ महाराष्ट्रभरात काय या जिल्हाभरात किती लोकांनी ताईसाहेबांचा, मुंडे साहेबांचा फोटो वापरून या ठिकाणी, ठीक आहे मुंडे साहेबांचा फोटो तर आता सगळ्यांना वापरायचा अधिकार आहे, ते एक दैवत आहे, परंतु ताईसाहेबांचा फोटोसुद्धा जिल्हाभरातही खूप जणांनी वापरला होता. परंतु एकमेव व्हिडिओ का टाकला, त्याच्या पाठीमागं काय दबाव होता का, त्याच्या राजकारणामध्ये प्रत्येक आलेल्या युवकाचं काहीतरी महत्त्वाकांक्षा असते. भाजपमध्ये महत्त्वाकांक्षेला कुठं बळ मिळालं नाही. नाही, महत्त्वाकांक्षा माझी मी म्हणलं ना की गेली 18 ते 19 वर्षापासून मी या ठिकाणी, माझं वय जरी अवघं 35 वर्ष असेल तर मी 18 वर्ष ते 19 वर्षापासून या कुटुंबावरती प्रेम म्हणून भारतीय जनता पार्टीचं काम या ठिकाणी प्रामाणिकपणे आणि निस्वार्थीपणे करत आलेलो आहे. परंतु कुठलीही महत्त्वाकांक्षा माझी नव्हती. पण जी आज पिढी, आज जर बघितलं हेच अजितदादा पवारसाहेब, त्यांची कामाची वृत्ती, काळानुरूप बदल, त्याच पद्धतीने या मतदारसंघाचे आमदार, यांचं वय 72 आहे, 5वी टर्म आहे आमदार साहेबाची. त्यांची कामाची पद्धत आजही तरी तरुणांना लाजवेल अशी, कधीही अवेलेबल, स्वतः फोन घेतात, त्यांची ती यंत्रणा खरंच येणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, त्या डोळ्यासमोर ठेवून प्रवेश होत आहे. अशातला काही भाग नाही की निवडणूक ही आम्हाला कुठली, आजपर्यंत ज्या काही निवडणुका लढवल्या, कालची जर विधानसभा जर सोडवली तर ही कधीही स्वतःसाठी नाही. जे कोणी नेता, जे कोणी पक्ष आजपर्यंत, आपण मुंडेसाहेब असतील, ताई असतील, पक्ष ज्यांना तिकीट देईल तो उमेदवार आपण स्वतः उमेदवार समजून आम्ही या ठिकाणी तन मन धनाने काम केलेलं आहे. आणि भविष्यातही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जो आमचे नेते आदरणीय प्रकाशदादा सोळंके साहेब आणि मार्गदर्शक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व आदरणीय अजितदादा पवार साहेब ज्यांना कोणाला कुठल्याही निवडणुकीचं तिकीट देतील, जी जबाबदारी देतील ती सक्षमपणे आणि प्रामाणिकपणे. बोलण्यामध्ये धनंजय मुंडेंचा कुठे उल्लेख येत नाही, फक्त बोलण्यातच नाही तर अक्षरशः आपण बघितलं तर बॅनरवरती सुद्धा कुठं पाहायला मिळालं नाही. आता शेवटी काय असतं की कुठलीही काम करत असताना आपण जर पाहिलं की एक पद्धत असते की सचिव असतात मंत्रालयात, नंतर कमिशनर असतात, कलेक्टर असतात, पुन्हा तहसीलदार असतात. तशा पद्धतीने आमचं काम जर तहसीलदार साहेबापर्यंत असेल, ते आमची कामं करण्यासाठी सक्षम व्यक्तिमत्व असेल, तर आमचं काय मत आहे की उगाच विनाकारण मोठ्या लोकांना तरी आपण का त्रास द्यायचा. उद्याचा 7 तारखेचा कार्यक्रम होतोय, अजितदादा बीडमध्ये येतात, धनुभाऊ असतील त्या कार्यक्रमाला, निमंत्रण दिलं? आता मी निमंत्रण म्हणजे हा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष आमच्या भागातील तिन्ही, अमोलजी जगताप, बजरंगजी साबळे आणि संभाजीजी शेजूळ आणि जयदत्तजी नरोडे विधानसभा प्रमुख आणि आमचे नेते आदरणीय प्रकाशदादा सोळंके साहेब यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करतो आहे. म्हणजे आम्ही जायचं आणि अजितदादांना निमंत्रण द्यायचं एवढे मोठे आम्ही नाहीत, किंवा धनुभाऊंना जायचं, तटकरे साहेबांना भेटायचं, पटेल साहेबांना जायचं आणि बोलवायचं, इतके मोठे आम्ही नाहीत. आमचे जे नेते आहेत आदरणीय प्रकाशदादा सोळंके साहेब, हे जे काय असतील मान्यवर, या सगळे निमंत्रित. आमचं मोठेपण आहे की आमच्या ह्या पक्षप्रवेशाला स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व अजितदादांना या ठिकाणी आमंत्रित, दादांनी आमच्या तयारी झाली पूर्ण. कार्यक्रमाची तयारी आमदार प्रकाशदादा सोळंके साहेब यांनी सांगितल्याप्रमाणे पूर्ण तयारी. कार्यकर्ते असतील प्रवेश करणार? कमीत कमी 5 ते 7 हजार लोक या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित असतील. आपण पाहतोय बीडच्या वडवणी मतदारसंघामध्ये, तसं पाहिलं तर राजूभाऊ मुंडे आणि त्यांचं जे कुटुंब आहे याचं गेल्या अनेक वर्षापासूनचं खूप मोठ्या प्रमाणात स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकार क्षेत्रामध्ये खूप मोठं प्रस्थ आहे. मात्र आता भाजपमधून थेट राष्ट्रवादीमध्ये जात आहेत आणि राष्ट्रवादीमध्ये जात असताना प्रकाश सोळंके यांच्या माध्यमातून प्रवेश करत आहेत. मात्र दुसरीकडे जर बघितलं तर धनंजय मुंडे यांच्या संदर्भामध्ये मात्र त्यांच्याकडून आजही जो सस्पेन्स आहे तो सस्पेन्स कायम आहे. त्यामुळे एकंदरीत जो 7 तारखेला कार्यक्रम होणार आहे त्या कार्यक्रमाला खरंच धनंजय मुंडे उपस्थित राहतील, हा प्रवेश कशा पद्धतीने
पद्धतीने होणार आणि नेमका भाजपमध्ये पंकजा मुंडे यांना कसा फटका बसणार, यांना आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने कशा पद्धतीने याचा बॅलन्स होईल हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल. सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड.